अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक अण्णा कराड यांनी कशा प्रकारे धमक्या दिल्या याचा तपशील आता समोर येत आहे। 5 वेळा वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या, 2 कोटी रुपयाची मागणी केली। तर पहिल्यांदा त्यांनी सर्वात प्रथम धमकी दिली, 5ही वेळेस त्यांनी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं धमकी दिली। पहिल्यांदा त्यांनी धमकी 28 ऑगस्ट 2024 ला दिली, मला परळीत येऊन भेटा आणि तुमचे कुठे कुठे काम चालू आहे ते मला सांगा। त्यानंतर पुन्हा 11 सप्टेंबरला दुसरी धमकी वाल्मिक कराडने दिली, तुमचं बीड जिल्ह्यामध्ये कुठे कुठे काम चालू आहे ते मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना घेऊन या आणि मला भेटा। त्यानंतर 8 ऑक्टोबर 2024 ला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली, तुम्हाला तुमच्या कंपनीचं काम चालू ठेवायचं असेल तर मला 2 कोटी आणून द्या। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 9 ऑक्टोबरला पुन्हा एकदा त्यांनी धमकी दिली, तुम्हाला जर कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये द्यावेच लागेल। आणि त्यानंतर 5वी धमकी 29 नोव्हेंबरला दिली, ज्यामध्ये वाल्मिक कराड म्हटला, अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जावा, काम चालू कराल तर याद राखाल। 29 नोव्हेंबरला सुदर्शन गुळे अवादा कंपनीचं काम बंद करायला तिथं आला होता आणि त्यावेळेस त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाची मारहाण केली होती आणि याच सुरक्षा रक्षकांनी संतोष देशमुख यांना फोन केला। त्यानंतर देशमुख आणि गुळे यांच्यामध्ये बाचाबाची झाली। पुढे जाऊन याच बाचाबाचीचा राग मनात ठेवून सुदर्शन गुळे यांनी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि आम्ही जो आमच्यामध्ये येईल त्याचं असंच करू असा एक संदेश अवादा कंपनीला दिला। शेवटी वाल्मिक कराडांना त्याच्या टोळीला फुकट खायची सवय लागली होती, धमक्या देऊन काम न करता कष्ट न करता खाण्याची सवय लागली होती आणि त्यातनंच हे प्रकार झाला। आणि या 8 जणांना वाल्मिक कराडसह फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून बीड जिल्ह्यामध्ये असे खंडणीचे प्रकार थांबतील। काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट